एखादा नवरा स्वयंपाक करतोय त्याच्यावरती त्याच्या आईला येणारा राग, किंवा एखादी मुलगी स्वयंपाक करत नाहीये त्याच्यावरती त्याच्या आईला येणारा राग, ह्याच्याबद्दल कशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन, कारण का हे रोल्स चेंज झालेत हे मान्यच होत नाही अजून पण. मी जर का 50% काम केलं तर तू पण 50% काम करायचं. दोघांनीही सेम काम करायचं का, हाही एक मुद्दा आहे. करेक्ट. कारण प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला एक पुरुष म्हणून मे बी स्वयंपाक करायला नाहीच जमत, मी केला तर ती पोळी नाहीच होणार, तर ते माझं स्पेशालिटी नाही. मग माझी स्पेशालिटी कशात आहे, मग मी घरामध्ये स्वयंपाकाची तयारी करून देऊ शकतो, ती तर माझी, त्याला काही स्किल लागत नाही, सांगितलेलं काम करू शकतो मी, बाजारहाट करू शकतो मी, जेवण वाढू शकतो मी, जेवण झाल्यावरती मी भांडी धुवू शकतो. म्हणजे जेवणच करायला पाहिजे का मी नाही करायला पाहिजे, कारण ती माझी स्पेशालिटी नाही. मग माझी स्पेशालिटी ज्याच्यात आहे ते मी करायला पाहिजे. या पद्धतीने दोघांनीही आपल्या कामाची विभागणी कशी करायची, वेळेची विभागणी कशी करायची आणि कुटुंब म्हणून कसं काम करायचं. कारण तुम्ही दोघं टीम आहात, हे टीमवर्क चाललं पाहिजे. जर हारलात तर दोघंही हारणार आहे, जिंकलात तर दोघंही जिंकणार. सो टीमवर्क तिथं महत्वाचं आहे, ना की समानता आहे का, पूरकता आहे का, मी स्त्री आहे म्हणून हे काम करणार, मी पुरुष आहे म्हणून हे काम करणार, पेक्षा माझी टीम जिंकतीये का हा विचार पहिला पाहिजे. आपोआप समानता येते.